मनवा मला पुन्हा एकदा तुमच्याकडे यायचं एवढ्या सगळ्या लोकांना घेऊन आणि याच्यामध्ये एवढे सारे स्टार्स आहेत या सगळ्यांना एकत्र घेऊन ही तुम्ही फिल्म बनवलीत यामध्ये या मुलांच्या बरोबर घडलेला एखादा असा मला किस्सा ऐकायचा आहे जो खरं तर सगळ्यांना आवडेल ऐकायला आणि तो धमाल असेल. आमचं पहिलं शेड्यूल लोणावळ्याला झालं आणि आउटडोर शूटिंग होतं आणि प्रचंड हेक्टिक होतं. आम्ही मे महिन्यात शूट करत होतो. तिकडे पाणी नव्हतं, मोठा क्रू होता, ॲक्शन सिक्वेन्स होता आणि पॅकअपच्या आधीचा शेवटचा शॉट होता जो आम्हाला रिशूट करायचा होता. सगळ्यांचे चेहरे तू बघितलं तर सगळे असे असे करतात. तर मी खूप चिडले आणि मी आरडा केला सेटवरती. म्हणजे मी काहीशा प्रमाणात शिवीगाळ वगैरे करू याला काय अर्थ आहे तुम्हाला येत नाही वगैरे असं मी खूप अशी मी ओरडले. आम्ही म्हटलं की तुम्हाला नाही करायचं ना काम घरी जा आपण दुसरे ऍक्टर जाणू आई ग आणि मी निघून गेले. काय असं इतका काय त्रास दिला होता? त्यामुळे- अरे काही नाही पिक्चर संपला होता त्यामुळे तिला तसं शेवटच्या दिवशी बोलली. अच्छा सगळं असं काढायचं होतं ना बाहेर चिडचिड. ओके. तर मी ओरडले आणि निघून गेले आणि सगळी पोरं खूप घाबरली होती. त्यांना काय झालं आता काय करायचं मनवातही खूप चिडली टेन्शन शांतता सेटवर. बरं ते लोक चिडले असते तर दे कुड हॅव किल्ड मी सिंगल हँडेडली एवढी लोक. तर मी निघून गेले आणि मग नंतर सत्य खूप घाबरला आणि तो माझ्या एका असिस्टंटकडे गेला मुग्धाकडे आणि तो म्हणाला मुग्धाताई म्हणजे आता मी फिल्ममध्ये नाही आहे. मला काढून टाकलं आणि इट वॉज सो क्यूट की इतका इनोसन्स होता त्याचा. तर मुग्धा म्हणाल नाही नाही असं नाही आहे आपली फिल्म शूट करून झाली आहे तुम्ही आहात. सो आय थिंक दॅट वॉज द स्वीटेस्ट मेमरी पाचही जणांची. आणि तर आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्याच्यानंतर मुंबईला गेल्यानंतर 4 दिवसात मला धर्मच्या वडिलांचा मनोज काकाचा आणि सत्याच्या वडिलांचा महेश दादाचा फोन आला की काय तू माझ्यासारखी वागतेस म्हणे सेटवर. अरे बापरे बर पण महेश मांजरेकरांच्या मुलावर तू ओरडत होती हेच माझ्यासाठी फार मोठं आहे ग. वा वा. बऱ्याच वेळेला आपण शूटिंग वेगवेगळ्या गावांमध्ये करत असतो आणि त्या ठिकाणी काही इव्हेंट मॅनेजर असतात किंवा कोऑर्डिनेटर असतात शूटिंगचे. तसेच एक कोऑर्डिनेटर सकाळपासून माझ्याकडे गिरट्या घालतात त्यांना आले. एक्सक्यूज मी मिस्टर व्हॉट अबाउट मी व्हॉट अबाउट मी होय हा एक्सक्यूज मी होय का एका जागी उभ्या की थांबची जरा थांबची जरा What about ह्याच्याशी बोलते थांबची जरा क्विक क्विक हॅलो हरी अप. हा कसा पाहिजे किती हाय की सावळा आहे की होय होय दातफुळ आहेत की आ पाटी दुगी होय पाटी दो होय या आईला आता प्लीज ह्यो मिस्टर हरी कुठं अप. करतोय का ह्यो कुठनं आणायचा आता कास्टिंग साठी आईला इथं गावला मस्त आहे ह्योला नेतो कास्टिंगला त्याच्या माईला हॅलो हा गावला आहे होय 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 संदीप पाठक सारखं दात आहे पुढं होय होय. आहेत की. अरे हा? होय नाही हा रिॲक्शन पण दिगंबर नाईक वाणी तोंड वर करून करतोय होय 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 माझ्या वाणीच दिसतोय लवचिक होय 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 हा वर्ण काळा आहे आणि खालनं पांढरा आहे होय हा म्हणा त्याला भाऊ म्हणा काय बी म्हणा मला काय करायचंय होय होय एक्सक्यूज मी मिस्टर हा नंतर करतो हरी अप. इथंच असतंय ते 8 सीझन इथंच पडून होतो कुठे गेला काय माहिती हे काय इकडे जाय की उभा आहे की इकडे काय ओळखलं काय बबरुवान रुद्रकंठावर आर्टिस्ट कोऑर्डिनेटर आहे की आपण भेटलो होतो हा, हा. वाहीला कुठे वाही नाही, मी सॉरी पण मी तुम्हाला नाही भेटलो. आवाज काय करता आपण सिनेमा गेला होता कुठला? हात घातला केलं नव्हतं काय थांब ओळखतात ते काय मोठी माणसं असतात असं पहिलं ओळखलं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कसलं वाहन? बब्रुवान साठी नाही त्या सिनेमाचं काय झालं हा तो केला होता की आपण सिनेमा त्यो एक मिनिट आहे कन्फ्युजन आहे. त्याच्या नावाचा सिनेमा मला ऑफर झाला होता पण तो मी नाही केला. काय सांगताय जा शीन केलेलं मी बघितल्यानंतर घेऊन गेला तिला हो प्रोड्युसरची पोरगी होती ती रुसनीला घेऊन गेला की तुम्ही कुठं जेवायला ते नीट सांगा ना मग असं कसं काय करताय जा तुमच्यासारख्या चांगल्या माणसाला मी काय वाईट बोलणार आहे हा, आणि बरोबर. त्या सिनेमाचं काय झालं कुठल्या ते डॉक्टर आहे नव्हतं तुम्ही हो, हो. डॉक्टर आहे म्हणून घेतलं होतं बघा तुम्हाला माझा पती होमिओपॅथी म्हणून ते काय झालं माझा पती होमिओपॅथी मध्ये घेतलं आणि त्यांनी मला विचारलं तुम्ही कुठले डॉक्टर ते म्हटले आयुर्वेदिक आहे म्हटलं मग मला लय भारी रोल होता लय भारी हा. अशी चादर टाकून विकायचं बग भगंदर बावाशीर पाळीच्या गोळ्या विकायचा रोल होता याचा लय भारी
हा ही हाय हाय. कियारा हा अच्छा नाही कळलं नाही ना नाहीच कोयरी हे इट्स कियारा हा ते कळलं नव्ह का हं. नाव आहे का भुसनाळ आहे काय कळतच नाही असली कसली नाव ठेवतात मला काही कळत नाही काय नवीन आर्टिस्ट आहे हा मुंबईत स्ट्रगल करायला आली हा. Okay. म्हणलं भेट घालून देतो काम दे नाईस टू मीट यू सर ह्याच्याकडे काय काम मागायचं अरे, हे बघ कोण आलंय. ओळखलंच काय Oh my हा, मग. God! हा. Look at them! Hi! Hi! Sai ma'am! Hi! सई मॅम काय मी देतो ना सई कशाला पाहिजे लगेच तुला आधी ओळख बिळख उद्या 4 कामं कर मग सई माग हा? मग प्रेमाने मिळेल सई अनोळखी माणसाला अशी मिळत नसती सई माणसाबरोबर काम केलं की असं वाटतं आपलं माणूस आहे बाबा आपल्या युनिट मधला आहे मग मिळते सई Please ignore him, ma'am. Can I have a selfie? Sure. Yeah. Okay. लई सेल्फीच्या बाई आमच्या होय तिकडे बाजूला मॅडम ओळखलं काय आपण होतो कोल्हापुरात सिनेमा गेला होता होय ना काय कमाल करतायचा तुमचा शीन होता आणि तुम्हाला चालायचं होतं आणि तुमची अँटोफिल हरवली होती हरवली होती? काय असं काय करतायचा अहो, तुमचं शीन होतं असं चालायचं आणि तुम्हाला चालतंय अँटोफिल हरवली होतो गावली नव्हती मी आणून दिली आमच्या हाय हिल, भावा हाय हिल. हा हाय हिल हा ते आमच्या भावाचं चप्पलचं दुकान होतं चप्पल कोल्हापुरी चप्पलचं दुकान होतं Okay. तिथे घेऊन दिली होती की नाही तिथनं जो तुम्ही मार्ग पकडला बघा दना 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 तुमचं करिअर वर गेलं लय भारी वाटतं बघा मॅडम आपण काय अधून मधून ओळख ठेवत जाऊ बबरून अरे किती वेळा फोन केलं तुम्हाला 3 दिवस आपलं फोन चाललं तुम्ही फोनच उचलला नाही हा नंतर मेसेज पाठवला मी तुम्हाला हुज दिस म्हणून त्यावर तुमचा रिप्लाय आला युअर बॅलन्स इज लो म्हणून मला काय कळायला मार्ग नाही हो, म्हणजे काय आमचं आडग्यावरून झालंय सगळं काय करायचं बरं साहेब तुम्हाला सांगतो तुमचा पिक्चर लय भारी होता तो मी 2-3 वेळा बघितला पण ते बघण्याच्या आधी लय गोळ झाला एक सिनेमा गेला होता तुम्ही नो एंट्री पुढे धोका आहे नावात गोंधळ झाला सिनेमाचा काय झालं आता माझाच अनुभव सांगतो मी बायकीवरनं चाललो होतो लेफ्ट घेतला आणि पुढे बोर्ड बघितला नो एंट्री धोका आहे मी गप राईट घेतला गेलोच नाही लई लोकांचं असं झालं बघा नंतर कळलं सिनेमा आहे मग जाऊन बघितलं पण तुमचं काम चांगलं झालं बरं का आणि ओळख ठेवा बरं का असं इसरून जाऊ नका हा So I'm a huge fan. हा So लाव मग वर लाव तिकडे कुठे please ignore him. So he's a खूप मोठी fan. ए कराओके थांब जरा काय चाललंय It's Kiara. काय I can't believe मला विश्वास बसत नाहीये. काय नाव म्हणायचे आजकालची नाही मॅडम तुम्ही आमच्या आता स्ट्रगल करायचं तुम्हाला सांगतो यांचं ह्या पुरींचं स्ट्रगल होंडा सिटी मधनं सुरू होते एसी मधनं मुंबईतल्या ऍक्ट्रेसचं तसं नाही होत त्यांचं टीसी पासून स्ट्रगल सुरू होते आधी टीसीला पटवायचं मग शेटवर जायचं मग कामं करायची हा काय विचारायचं विचार हा So मला बिलीव्ह होत नाही मी तुम्हाला भेटले. Pinch me, so pinch me, please. काय आजकालच्या सवयी आहेत एखादी So म्हणती pinch फोटो me, so please. येस अहो काय मॅडम पिंच केलं का सालपाट काढलं तिचा It's okay, okay. चला हवा येऊन द्या चला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.